हार्दिक निमंत्रण. हिंदू राष्ट्र जागृती सभा. उठा हिंदूंनो जागृत व्हारे, राज्य आपुले स्थापारे. स्वातंत्र्यपूर्वी हिंदू राष्ट्र असलेल्या भारताला सेक्युलर घोषित केले, तर वेगळे झालेले पाक आणि बांगलादेश हे कट्टर मुस्लिम बनले. बांगलादेशात हिंदूंच्या भरदिवसा हत्या होत आहेत. पाकमधील अत्याचारामुळे हिंदूंची टक्केवारी घटली आहे. पहलगाम हल्ल्याने आतंकवादाचा मजहब दाखवला. दिल्लीत स्फोट घडवणाऱ्या उच्च शिक्षित जिल्ह्यांची क्रूरता पाहता येथे कधीही हिंदूंना संपविण्यासाठी गृहयुद्ध भडकू शकते. घुसखोरी, गोहत्या, धर्मांतर, लव जिहाद, हलाल जिहाद, वक्फ जिहाद अशा समस्या वाढल्या आहेत. चीनसम शत्रू राष्ट्राने भारतातील बाजारपेठा बळकावली आहे. हे पालटण्यासाठी हिंदू राष्ट्र हवे. 100 कोटी हिंदू संघटित झाल्यासच ते होऊ शकते. हिंदू राष्ट्र स्थापनेतील आपली भूमिका समजून घेण्यासाठी अवश्य उपस्थित रहा. सन्माननीय वक्ते सद्गुरू स्वाती खाडवे, धर्मप्रचारक सनातन संस्था, श्री मनोजकुमार सिन्हा, लेफ्टनंट कर्नल भारतीय सेना, श्री रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता हिंदू जनजागृती समिती. स्थळ जय भवानी प्रशालेचे मैदान, भवानीपेठ, सोलापूर. वार बुधवार, दिनांक 11 मार्च 2026. वेळ सायंकाळी 5:30 वाजता. आयोजक हिंदू जनजागृती समिती आणि समस्त हिंदू धर्मप्रेमी. दिले सत्यविजय न्यूज, मलैया स्वामी. त्या दिवशी आपलं काम, आपलं कर्तव्य आहे. आपले सर्व कार्यक्रम, सर्व घरदार सर्वांनी एकत्र यायचे आहे. सोलापुरात पुन्हा एकदा भगवा वादळ येणार आहे. सर्वांनी आपापलं धर्म कर्तव्य म्हणून, आपलं कर्तव्य म्हणून सर्व काम बाजूला ठेवून येत्या 11 मार्च रोजी हिंदू राष्ट्र जागृती सभेसाठी जय भवानी प्रशालेत एकत्र व्हायचं आहे. पुन्हा एकदा भगवा वादळ आणायचं आहे. आपल्या महाराष्ट्राला, आपल्या भारताला हिंदू करून पाहणाऱ्या सर्वांना जरा शिकवण्यासाठी ही सभा केली आहे.
सत्यविजय न्यूज चॅनल, संपादक मल्लय्या स्वामी. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.